खरं प्रेम ओळखायला वेळ लागतो. रोहन एक साधा, शांत आणि मेहनती मुलगा होता. तो एका छोट्या गावातून शहरात आला होता. सुरुवातीला त्याच्याकडे पैसे नव्हते, चांगले कपडे नव्हते, ना कुणाची ओळख होती. तो एका छोट्या ऑफिसमध्ये नोकरी करत होता आणि भाड्याच्या खोलीत राहत होता. ऑफिसमध्ये सगळे लोक त्याच्याशी फारसं बोलत नसत, कारण तो शांत राहायचा, साधे कपडे घालायचा आणि स्वतःच्या कामात मग्न असायचा. त्याच ऑफिसमध्ये प्रिया नावाची एक मुलगी काम करत होती. ती सुंदर, स्मार्ट आणि सगळ्यांशी हसून बोलणारी व्यक्ती होती. रोहनला ती आवडायची, पण त्याने कधी तिच्याशी जास्त बोलण्याची हिंमत केली नाही. एक दिवस रोहनने धाडस करून प्रियाशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला ती चांगली बोलली, पण नंतर तिच्या मैत्रिणीमध्ये ती रोहनची मजा उडवू लागली. ती म्हणायची, तो बघा किती साधा आहे, ना स्टाईल ना पैसे, माझ्यावर प्रेम करतो म्हणे, अशी म्हणू लागली. रोहनला हे कळालं, पण त्याने काहीच बोलला नाही. त्याला वाईट वाटलं, पण त्याने स्वतःलाच एक गोष्ट सांगितली, एक दिवस मेहनत करून स्वतःला सिद्ध करायचं. त्या दिवसानंतर रोहनने पूर्ण लक्ष कामावर दिलं. दिवस रात्र मेहनत केली, नवीन स्किल शिकला आणि अभ्यास केला. हळूहळू तो कंपनीत त्याचं काम सगळ्यांना दिसू लागलं. काही वर्षांनी ती छोटी कंपनी आता मोठी कंपनी झाली होती. आणि त्या कंपनीचा नवीन मालक कोण होता माहिती आहे का? रोहन. त्याच्या मेहनतीमुळे कंपनीने मोठी प्रगती केली होती. त्याला आता तो साधा मुलगा नव्हता, पण स्वभाव मात्र तसाच नम्र होता. एक दिवस कंपनीमध्ये मोठी मीटिंग होती. नवीन प्रोजेक्टसाठी सगळे कर्मचारी उपस्थित होते. त्या मीटिंगमध्ये प्रिया देखील होती. तिला अजून माहिती नव्हतं की कंपनीचा नवीन बॉस कोण आहे. दरवाजा उघडला आणि आत रोहन आला. सगळे उभे राहिले. प्रिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर विश्वास बसत नव्हता. मीटिंग सुरू झाली. रोहन शांतपणे बोलत होता. त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता, पण गर्व नव्हता. मीटिंग संपल्यावर प्रिया त्याच्याकडे आली. ती थोडी लाजत म्हणाली, रोहन, मला माफ कर, मी आधी तुझ्याशी चुकीचं वागले. रोहन हलकासा हसला आणि म्हणाला, काही हरकत नाही, प्रत्येक माणूस वेळेनुसार बदलतो. प्रियाच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. तिला समजलं होतं की तिने बाह्य रूपे आणि पैशावरून माणसाची किंमत ठरवली होती. रोहन पुढे म्हणाला, खरं प्रेम किंवा माणुसकी हे पैशाने नाही तर स्वभावाने ओळखली जाते. त्या दिवशी प्रियाला आयुष्यातला मोठा धडा शिकायला मिळाला. रोहनने कधीच बदला घेतला नाही, कारण त्याला माहिती होतं, यश म्हणजेच दुसऱ्याला खाली दाखवणं नाही, तर स्वतःला उंच बनवणं असतं. आणि त्या दिवसानंतर ऑफिसमधील सगळे लोक रोहनचा आदर करू लागले. फक्त बॉसच म्हणून नाही, तर एक चांगला माणूस म्हणून त्याचा आदर करू लागले. ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. यातून आपल्याला असं शिकवण मिळतं की माणसाची किंमत त्याच्या पैशाने नाही तर स्वभावाने आणि मेहनतीने ठरते. जो आज साधा दिसतो तो उद्या मोठा होऊ शकतो. कधीही कुणाचा अपमान करू नये. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.